होणारे ऐनो, कधी असं होतं का? अचानक सर्दी होते, थोडी ॲसिडिटी होते, कधी डोकेदुखी, कधी थकवा आणि लगेच मनात एक प्रश्न येतो, आता औषधं घ्यावं का? याचा बाळावर काही परिणाम होईल का? कारण गर्भावस्थेत छोटा आजारसुद्धा मोठी चिंता बनवतो. होणाऱ्या ऐनो, गर्भावस्था हा खूप संवेदनशील काळ आहे. या काळात शरीरात खूप बदल होत असतात. म्हणूनच कधीकधी किरकोळ आजार होणं अगदी नॉर्मल आहे. जसं की सर्दी खोकला, ॲसिडिटी, डोकेदुखी, थकवा, हलकी चक्कर येणे. पण लगेच पॅनिक होण्याची गरज नाही. कारण अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आपण घरच्या घरी सेफली मॅनेज करू शकतो. मी तुम्हाला एक छोटी गोष्ट सांगते. नेहा 4 महिन्यांची प्रेग्नेंट होती. एक दिवस तिला अचानक सर्दी झाली. नाक बंद, घसा दुखत होता. ती खूप घाबरली होती. कारण तिला वाटलं मी मेडिसिन घेतलं तर बाळावर परिणाम होईल. ती लगेच डॉक्टरकडे गेली. डॉक्टरने तिला शांत केलं आणि सांगितलं, प्रत्येक छोट्या गोष्टीसाठी स्ट्रॉंग मेडिसिन घ्यायची गरज नसते. काही सिंपल उपायांनाही खूप आराम मिळू शकतो. होणाऱ्या ऐनो, आज आपण अशाच किरकोळ आजारांवर सोपे उपाय बघणार आहोत. गर्भावस्थेत इम्युनिटी थोडी कमी होते, म्हणून सर्दी होणं कॉमन आहे. अशा वेळी आपण कोमट पाणी प्या, वाफ घ्या, गरम सूप किंवा काढा घेऊ शकतो. हे कशासाठी आराम देतात. खूप आईंना प्रेग्नन्सीमध्ये ॲसिडिटी होते, कारण डायजेशन स्लो होतं. अशा वेळी थोडं थोडं खा. खूप स्पायसी फूड टाळा. जेवणानंतर लगेच झोपू नका. थोडं चालणंही हेल्पफुल ठरतं. कधीकधी झोप कमी असेल, पाणी कमी पिलं असेल तर हेडॅक होऊ शकतं. अशा वेळी थोडं रेस्ट घ्या, पाणी प्या, शांत ठिकाणी बसून रिलॅक्स करा. होणाऱ्या ऐनो, प्रेग्नेन्सीमध्ये थकवा येणं खूप नॉर्मल आहे. कारण तुमचं शरीर एक नवीन जीवन तयार करते. म्हणून रेस्ट घेणं खूप गरजेचं आहे. कधीकधी लगेच उठल्यावर चक्कर येऊ शकते. म्हणूनच हळू उठण्याची सवय लावा आणि पाणी पुरेसं प्या. पण होणाऱ्या ऐनो, एक गोष्ट खूप इम्पॉर्टंट आहे. जर आजार जास्त वाढला किंवा आराम मिळाला नाही तर डॉक्टरला नक्की भेटा. सेल्फ मेडिकेशन करू नका. एक छोटा इमोशनल मोमेंट. तुमचं शरीर आता खूप मोठं काम करते, एक नवीन जीवन तयार करतंय. म्हणूनच कधीकधी थोडा त्रास होणं अगदी नॉर्मल आहे. होणाऱ्या ऐनो, तुम्ही स्वतःची काळजी घेतली तर तुमचं बाळही सुरक्षित राहील. गर्भसंस्कार म्हणजे फक्त रिच्युअल्स नाही, ते आहे आईचं हेल्थ, आईचं मन आणि आईची काळजी. एक छोटी सवय लक्षात ठेवा. शरीर काय सांगतंय ते ऐका. थकल्यास रेस्ट घ्या, भूक लागली तर खा, स्ट्रेस आला तर रिलॅक्स करा. कारण हेल्दी आई म्हणजेच हेल्दी बाळ. एक छोटं रिअल एक्झाम्पल. एक आई प्रेग्नेन्सीमध्ये सिम्पल रुटीन फॉलो करत होती. हेल्दी डाएट, रेस्ट, शांत माइंड. ती म्हणाली, मी माझ्या शरीराचं ऐकलं आणि प्रेग्नेन्सी खूप स्मूथ झाली. होणाऱ्या ऐनो, छोटे आजार आले तर घाबरू नका. शांत राहा आणि योग्य काळजी घ्या. पण गर्भावस्थेत एक गोष्ट खूप महत्त्वाची असते, बाळाचा योग्य विकास आणि पोषण. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत गर्भातील बाळाचा विकास कसा होतो आणि आईने काय केलं तर बाळाला योग्य पोषण मिळेल. हा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग आणि इम्पॉर्टंट असणार आहे. होणाऱ्या आईंनो, स्वतःची काळजी घ्या, शांत रहा आणि ही जर्नी एन्जॉय करा. अशाच माहितीसाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.